नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इराण, अमेरिका आणि इस्रायल यामध्ये संघर्ष का पेटला आणि युद्ध का पेटले, तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. शनिवारी 28 फेब्रुवारीला मिडल ईस्टमध्ये भीषण महायुद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हमला केला आणि अमेरिकेने तेहरानसह अनेक महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं. इराणनेही लगेच प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या एअरबेसवर हमला केला आणि मिसाईल हल्ले केले आणि खूप जास्त प्रमाणात इराणने अमेरिकेवर मिसाईल टाकण्यात आले. या सततच्या हल्ल्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. पण सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे अमेरिकेच्या अचूक हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर सय्यदुल्ला खामेनी यांना मारण्यात आलेले आहे. त्यांच्या संगती, त्यांचे सहकारी, त्यांचे घरवाले, नातेवाईक सगळे मारण्यात आलेले आहेत. कारण ते लीडर ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकही देखील होते, मुलंही देखील होते, नातवही देखील होते आणि त्यांचे सहकारी म्हणजे मंत्रिमंडळातले सहकारी देखील होते. आता तुम्ही बोलाल हे कसं कळलं, तर इराणी मीडियांनी देखील सांगितलं आहे आणि ट्रम्पच्या ट्विटने देखील कळलेलं आहे. इराणच्या फायटर जेटने तामिरी यांच्या घरावर 1 नाही 2 नाही तर तब्बल 30 बॉम्ब टाकले आणि त्या लीडरसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील ठार झालेले आहेत. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्य हे जास्त प्रमाणात तापलेले आहेत. तसंच इराणने आत्तापर्यंतचा जेवढा हल्ला झाले नाही त्यापेक्षा डबल मोठा हमला करण्याची धमकी अशी इस्रायल आणि अमेरिकेला दिलेली आहे. दरम्यान इराणचे हल्ले मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणे पसरले तर दुबईमधील देखील दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बुर्ज खलिफाच्या परिसरात इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर धूर दिसल्यामुळे जगातील सर्वात उंच इमारत लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश देण्यात आले दुबईच्या प्रिन्सद्वारे. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काही वेळासाठी बंद देखील करण्यात आला. 280पेक्षा काही फ्लाईट्स जास्त प्रमाणात रद्द करण्यात आल्या आणि 250हून अधिक फ्लाईट्स उशिराप्रमाणे धावत आहेत. अशा प्रमाणात मानलं की इराण, कतार, जॉर्डन आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातून देखील हल्ले हे मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसाचा दुखावटा आणि तात्पुरती 30 सदस्यांची कमिटी स्थापन केली आहे. ती 30 जणांची कमिटी जोपर्यंत नवीन लीडर तयार होत नाही तोपर्यंत ती 30 जणांची कमिटी पूर्ण हा देश चालवणार आहे. आता पूर्ण जगाचा प्रश्न फक्त एकाच मुद्द्यावर आहे की खामेनी इराण या मृत्यूचा बदला अमेरिका आणि इस्रायलकडून कसा प्रकारे घेणार आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण हे किती प्रमाणात युद्ध आणि किती मोठं युद्ध हे प्रमाणात साजरा होणार आणि किती मोठ्या प्रमाणात युद्ध होणार याचा काही आकडा नाही. या इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे भारत देशाला काय नुकसान होत आहे ते आपण पाहूयात. सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि जे इराणकडून तेल येतं आपल्याकडे ते इराणचे तेल देण्याचं तिथं बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठल्याच देशाला तेल पाठवण्यात येत नाही आहे. आपल्याकडे 8 ते 9 दिवसाचा फक्त तेल साठा उरलेला आहे. फक्त तेल साठा 8 ते 9 दिवसाचा आणि एका दिवसाच्या आत 9,000 सोनं मागलेलं आहे. भारत देशामध्ये सोन्याचे दर 1,73,000 जवळपास पोहोचले आहे GST सह. तर मित्रांनो, युद्ध हे कशामुळे झालं, का झालं, तर हे अमेरिकाचा काहीच प्रश्न नव्हता याच्यामध्ये पडायचा. याच्यामध्ये प्रश्न फक्त इराणचा आणि इस्रायलची दुश्मनी होती. हे इस्रायल हे अमेरिकन संगती मिळलेलं आहे म्हणून अमेरिकेने इस्रायलला मदत केली आणि इस्रायलने आणि अमेरिकेने मिळून इराणवर हमला केला. तर या अशा प्रकारे इथं हे घडण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे युद्ध व्हायला नको पाहिजे होतं. कारण पहिलेच 2 महायुद्ध झालेले आहेत. त्या 2 महायुद्धामध्ये पूर्ण जगाला कळलेलं आहे की युद्धाने काहीच हासिल होत नाही. जे काय आहे ते जे कमवले, जे मिळवलं ते सगळं नष्ट होतं. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध देखील बोलले होते, जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा, म्हणजे शांती हवी. शांतीच्या मार्गाने आपण गेलो तर या जगावर राज्य करू शकतो. हे बुद्धांनी करून दाखवलेलं आहे. या जगावर राज्य केलेलं आहे. हे बुद्ध फक्त भारत देशापुरतेच नव्हे तर पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. 60 ते 70 देशामध्ये बुद्ध धम्म हा आहे आणि सगळे देश
बुद्धांना मानतात. अमेरिका, चायना, जापान हे देखील बुद्धांना मानणारे देश आहेत. आज कुठे आहेत ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. भारत देशातील मूळ बुद्ध धम्म, पण तो भारत देशाने स्वीकारला नाही, ही भारत देशाची चुकी आहे. मी म्हणत नाही की बाकीचा धर्म मानू नका, माना, पण बुद्धांना देखील माना. कारण भारत देशातले तथागत भगवान गौतम बुद्ध हे भारत देशातले आहेत. जम्बोद्वीप, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सगळे पूर्ण जम्बोद्वीप होतं मित्रांनो. अजून बरेच देश आहेत जे भारत देशासंगते अखंड भारत म्हणतात ना, तो सगळा भारत एकजूट होता, एकजूट मिळलेला होता जम्बोद्वीप. त्या काळी भारत देशाला जम्बोद्वीप असं नाव होतं, कारण ते पूर्ण एक खंडच मिळून राहायचा. पण ते काही काळाने भांडणं झालीत, युद्ध झालीत, मला हा देश पाहिजे, मला तो देश पाहिजे. मग सगळ्यांनी आपले आपले देश हे निवडून घेतले, वाटून घेतले. मग त्या प्रकारे असे वेगवेगळे देश निर्माण झाले. तर या अशा प्रकारे बुद्धांनी, तर आपण बुद्धांना स्वीकारलं पाहिजे आणि त्या शांतीच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. अत दीप भव म्हणजे सगळे आपण एकत्र आहोत, एकत्र राहिले पाहिजे शांतीच्या मार्गाने. कुठल्याही जाती नको, कुठलाही धर्म नको, कुठलाही पंथ नको. स्त्री आणि पुरुष फक्त हे दोनच माणसाच्या जाती आहेत, माणसाचे धर्म आहेत. बाकी या व्यतिरिक्त कोणीही कोणाचं नाही आहे. म्हणून आपण सगळे एकत्र राहिले पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. तर हा व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय हिंद, जय भारत, नमो बुद्धाय. चला बाय.